मित्रांनो, आपण आता हुमायूँ हे दुसरा बादशाह याने 1533 मध्ये गादीवर आल्यानंतर हा किल्ला बांधला. हा किल्ला पुराणा किल्ला म्हणून ओळखला जातो. 1533 ते 1540 पर्यंत बादशाहचा या ठिकाणी अंमल होता. 1540 मध्ये शेरशाह सुरीने हुमायूँ बादशाहशी लढाई करून त्याला पळवून लावलं आणि शेरशाह सुरी हा दिल्लीचा सुलतान झाला. 1540 ते 41 पर्यंत यांनी या ठिकाणी काही बांधकामं केली आणि 5 वर्ष या ठिकाणी त्याचा अंमल होता. 1541 ते 1545 पर्यंत. नंतर त्याचा काही युद्धाच्या लढाईमध्ये बॉम्बस्फोटामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर हुमायूँ बादशाह 1540ला जो इराणला पळून गेला होता तो पुन्हा इकडं आला व पुन्हा त्यांनी दिल्ली काबीज केली व इथून अंमल चालू केला. किला-ए कोहाना या मस्जिदीचं नाव म्हणजेच इबादतगाह, प्रार्थनेसाठी या शेरशाह सुरीनी ही मस्जिद निर्माण केली. त्याच्यानंतर शेरशाह सुरीनी या ठिकाणी 1541 ते 1545 पर्यंत या ठिकाणी त्याचा सुरी अंमल होता दिल्ली सल्तनतवर. त्यावेळेस हुमायूँला पराभूत केल्यानंतर हुमायूँ मी मागे सांगितल्याप्रमाणे इराणला पलायन केले त्यावेळेला. तर हा मशिदीतला अंतर्गत भाग लाल बलुआ पत्थरमध्ये नक्काशीदार कोरीव काम व काही कुराणमधले श्लोक या ठिकाणी दिसून येत आहेत. मित्रांनो, आपण किला-ए कोहाना या पुराणा किल्ल्यातील मशिदीसमोर उभा आहोत. या मशिदीची लांबी 51 मीटर, रुंदी 15 मीटर आणि त्याची मध्यभागातील उंची जी आहे ती 16.5 मीटर दिसून येते. या मस्जिदीचं निर्माण शेरशाह सुरी याने हुमायूँला पराभूत केल्यानंतर हा पुराणा किल्ला ज्यावेळेस ताब्यात घेतला त्यावेळेला त्यांनी 1541 मध्ये या मस्जिदचं निर्माण केलं. यालाच इबादतगाह असंही म्हटलं जातं. मस्जिदीचं कोरीव काम लाल बलुआ पत्थर, पांढरा संगमरवर यांनी कलाकृत केलेली ही नक्षीकाम या ठिकाणी दिसून येते. हे भव्य प्रवेशद्वार आहे. त्याचबरोबर संगमरवरामध्ये तसेच लाल बलुआ पत्थरमध्ये कुराणमधले काही श्लोक या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसून येत आहेत. या शेरशाह सुरीने 1541 मध्ये निर्माण केल्यानंतर 1545 पर्यंत त्याचं अंमल या ठिकाणी होता. 1545ला त्याचा एका लढाईच्या दरम्यान बॉम्बगोळा पडून जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. 1540 मध्ये हुमायूँचा पराभव केल्यानंतर शेरशाह सुरीने हा किल्ला ताब्यात घेतला व काही नवीन बांधकामं केली. त्याच्यापैकीच एक किला-ए कोहाना मस्जिद जी आपण पाहिली, त्याच्याच समोरील बाजूला अष्टकोनी आकाराची ही 2 मजली इमारत त्याने बांधली आणि तेव्हापासून या इमारतीला शेर-ए-मंडल असं समजलं जातं. त्याच्यानंतर 1545 मध्ये शेरशाह सुरीचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर इराणवरून हुमायूँ परत येऊन दिल्ली काबीज केल्यानंतर या ठिकाणी त्याचा हुमायूँचा परत मुघलांचा अंमल चालू झाल्यानंतर ही विशेष इमारत त्याला आवडली आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याला वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी त्याची लायब्ररी निर्माण केली. त्याचबरोबर या तारामंडलातून तो आकाश दर्शन घेत असे, आकाशाचं निरीक्षण, ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करत असे, कारण त्याला ॲस्ट्रॉलॉजीचा शौक होता. एके दिवशी तो असाच निरीक्षण करत असताना नमाजाची वेळ झाल्याची बेल त्याला ऐकायला आली. तो घाईघाईत आतला जिन्यावरून उतरताना त्याचा पाय घसरला व तो खाली डोक्यावर पडला. त्याच्यात जखमी झाला. जखमी झाल्यानंतर मेंदूत जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा 2 दिवसातच पुढे मृत्यू झाला. तारीख होती 1556. त्याच्यानंतर तिसरा मुघल बादशाहचा अंमल चालू झाला, पण हा शेर मंडल हे ॲज इट इज ठेवलं गेलं. ते त्याच नावाने शेरशाह सुरीच्या नावानेच ओळखलं जातं. 1533 मध्ये हुमायूँ बादशाहने पुराणा किल्ला ज्या वेळेला बांधावयास घेतला त्याचं बांधकाम करत असताना पाण्याचा स्रोतही निर्माण करण्यासाठी या ठिकाणी 89 पायऱ्या असलेली विहीर खोदावयास घेतली. त्याचं हे व्हर्टिकल शेपमध्ये असलेलं बांधकाम साधारण 22 मीटर खोलीवर पाणी लागलेलं आहे आणि पाण्याचा स्रोत अजूनही दिसतोय. तर ही बावली या नावाने प्रसिद्ध आहे.